महासादेसनी सांगावा द्या का मला लक्ष्मी देवी आणि प्रधानजीसनी भेटायचं आहे. सांगतो जी. हा तेवढं कर. हा? आपण बाहेर जाऊया का? अहो काय हे, काय करता आहात? असे काय पाहता आहात? काल नवरात्रीच्या अखेरच्या पर्वात देवेंद्र आवाहन करत होते. त्यात त्यांनी तुमची जी स्तुती केली ते शब्द मला अजूनही आठवत आहेत. ओम नमो श्री माता त्वमेव साक्षात आदिशक्ति त्रिगुणात्मिका कुंडलिनी ओम ऐं ह्रीं क्लीं श्री महालक्ष्मी देवै नमः. देवेंद्रांकडून हे अनपेक्षितच होतं, परंतु ते मंत्रच असे होते की त्यांच्या प्रार्थनेनंतर त्यांच्या समोर जायलाच हवं असं वाटलं. चला, एक कार्य पार पडले आणि आता दुसरं कार्य पार पाडायचं आहे. कोणते? अहो असं काय करताय? प्रस्थानाचं. आपण विष्णू लोकात जाणार आहोत ना? त्याआधी बाणाईला भेटून घेऊ. हो, तिला तर भेटायलाच हवं आणि त्याचबरोबर इथे देखील सगळ्यांना भेटून घ्यायला हवं. तुम्ही काय म्हणाला नाही? भेटूया ना. कुठं चाललास? काम आहे. अदुगर सांग काय काम आहे ते? काय काम आहे ते सांग. तुला कशाला नसता चौकशा रे? हा? बाजूला वय, मला माझं काम करू दे. आलाच लय शहाणा कामाचा. अरे हात गडावर काय काम करायचं हे आधी मला विचारतात. आणि तू काय वेगळा आहेस वय? सांग आता. तू मला असं सोडणार आहेस वय? सांग तू नीट ऐक, ध्यान देऊन ऐक. वरडतोस कशा पाहिजे? म्या बाणाईचा सांगावा घेऊन माळसा देवींकडे चाललो आहे. बाणाईचा सांगावा आणि तो बी माळसा देवींकडं? होय, बाणाईंनी माळसा देवीसनी विचारायला सांगितलं आहे की प्रधानजी आणि लक्ष्मी देवी यासनी भेटाया गडावर आलं तर चालेल का? ते प्रेतच आहे म्हणायचं. पण काय र, बाणाईसनी प्रधानजी आणि लक्ष्मी देवीसनी कशा पाय भेटायचं असेल? गणूबा, अरे लेका, तूच मला सांगितलं आहेस ना. काय नाही तर विचारायचं नाही. आपल्याला जेवढं काम सांगितलं जाईल तेवढं गप गुमान करायचं आणि निघून जायचं. मग म्या कशाला विचारू? ते बी आहेच म्हणा. पण देवासनी ठावा आहे आणि माळसा देवी भय म्हणतील असं वाटतंय तुला? हाय का आता परत तेच? अरे म्या नुसतं सांगावं देणार आणि म्हाळसा देवी ज्या काय सांगताल त्या म्या बाणाईसनी सांगणार. मी काय म्हणतो, काय तू एक काम कर, प्रधानजीसनी भेट, त्यासनी सांग समज. आणि ते कशा पाय? नाही नाही, आणि त्यासनी मला काय बाई विचारलं तर म्या काय सांगू? नाही नाही नाही, हे बरं दिसणार नाही. आणि देवीसनी सांगावा धाडला आहे ते मी प्रधानजींना कशा पाय सांगू? हा, अरे पर आर बिर काय नाही, उगा माझं येळ खाऊ नको, मला जाऊ दे. आला मोठा म्हाळसा देवी हे ऐकून चिडणार, रागावणार. मला असं वाटतंय की आपण हे समज प्रधानजीसनी सांगूया.
आता काय करावं? म्हाळसा देवी तर कुठं दिसणार. त्यासनी निरोप द्यायचा तो आता कसा द्यायचा? कोण आहे? जी मॅग, जी मॅग. जी मॅ बंडोबा फक्त गडावरच कामाला आहे. गडावर? भाईजी पण गडावर आपली कधी सविस्तर भेट झाली आहे असं आठवत नाही मला. नाही म्हणजे म्या आता गडावरच कामाला आहे आणि बाणेच्या वाड्यावर बी कामाला आहे. म्हणजे त्यासनी काय हवं नगत ते समजा मॅच बघतो. कोणत्या विशेष कारणासाठी इथे आला होतात का? भाईजी बाणाईचा सांगावा होता तुम्हासनी तो सांगाया आलो आहे. माझ्यासाठी? बानूचा निरोप? भाईजी काय निरोप आहे? त्यासनी प्रधानजी आणि लक्ष्मी देवी यांसनी भेटायचं होतं. मग त्यासाठी मला निरोप धाडण्याची काय आवश्यकता? नाही त्याचं काय आहे की त्यासनी प्रधानजी आणि लक्ष्मी देवी यांसनी आता गडावर त्यांच्या कक्षामध्ये भेटायचं होतं. तिला इथे यायचंय गडावर, त्यांच्या कक्षात, अंतःपुरात. भाईजी त्यासाठी तुम्ही परवानगी द्यावी यासाठी सांगावं घेऊन मला धाडला आहे. माझी आज्ञा आहे की त्या बानूसाठी या गडाचे दरवाजे कधीच उघडणार नाही. मी तिला गडावर पाऊल ठेवू देणार नाही. आता काय करावं? देवी तर काय बी बोलणं झाले ती. विचारावं का त्यासनी परत? देवी, देवी काय सांगावं हाय बानाईसनी? मी तिला काय उत्तर देईल हे तिला चांगलंच ठाऊक आहे. मी तिला होकार देईन असं तिला वाटलंच कसं? तिला सांगा की याला माझी अनुमती नाही. येऊ का जी? या गणोबा. सांगावं आहे की सांगा. बानाईनी तुम्हाला भेटायचंय म्हणून गडावर सांगावं धाडलाय. कोणासाठी? म्हाळसा देवीसनी त्यांनी विचारलं आहे का गडावर येऊ का म्हणून. त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. मग म्हाळसा देवींपर्यंत निरोप पोचला का? होय. या तुम्ही. आपण प्रथम म्हाळसा देवींना भेटूया. त्यांच्या मनात शंका नको. परंतु आपण त्यांना काय सांगणार आहोत? ते तर मला देखील ठाऊक नाही. आधी त्यांना भेटूया तरी. चला. तुम्ही अजून गेला नाही. देवी बानाईसनी काय सांगावा द्यायचा आहे? एक गोष्ट ध्यानात ठेवा, यापुढे तिचा कोणताही निरोप घेऊन माझ्याकडे यायचं नाही. भाईजी चूक झाली.
हा पहिला आणि शेवटचा निरोप आहे. तिला आख्यानाचे कारण सोडले तर या गडाच्या पायरीवरही पाऊल ठेवू देणार नाही मी. या तुम्ही. म्हाळसा, तुम्हाला भेटायला आलो होतो. बंधू, मी हे काय ऐकते आहे? बाणाईचा जो निरोप आला त्याविषयी बोलता आहात ना? हो. तिचे तुमच्याकडे असे काय काम आहे की तिला राजवाड्यात येऊनच तुम्हाला भेटायचे आहे? आता असा कोणता कट आहे माझ्या विरुद्ध? कसले कारस्थान? तिचं काय काम आहे, तिला गडावर काय यायचं आहे हे तिला भेटल्यानंतरच कळेल. तुम्हाला ठाऊक आहे तुम्ही दोघं मला किती प्रिय आहात. हा राजवाडा आपल्या घरासारखा आहे. या वास्तूत आपण एकत्र राहतो. तुमच्यासाठी कुठलेही नियम आणि अटी नाही. पण मी बानूला इथे येऊ देणार नाही. मी तुम्हाला याआधी कधीही कशालाही नकार दिला नाही. तेव्हा कृपया तुम्हा दोघांनी माझी बाजू समजून घ्यावी. मी या राज्याची साम्राज्ञी म्हणून नाही तर म्हाळसा म्हणून तुमच्याशी बोलते आहे. तुमची भगिनी म्हणून बोलते आहे. तुम्ही काय म्हणता आहात ते मी समजू शकतो. म्हाळसा, तुम्हाला वाईट वाटेल असं किंवा तुमच्या मनाविरुद्ध असं आम्ही काहीही करणार नाही. मला बाहेर कळाले की बानूने तुझ्यासाठी निरोप पाठवला होता. हो, पण या विषयावर मला काहीही बोलायचं नाही. प्रधानजी, हा काय प्रकार आहे? काही नाही, तुम्ही बोला, आम्ही येतो. नाही लक्ष्मी देवी, थांबावे. या जेजुरी गडावर येणाऱ्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण होते. इथून कोणीही विनमुख जात नाही. पण बानूची राजवाड्यावर येण्याची इच्छा अपूर्णच राहिली आहे. तुम्हालाही पहिल्यांदा म्हाळसेने कसे वागावे असे बंधन घातले आहे. तुम्ही मला समजून का घेत नाही? मी यांना वाईट वाटेल असं काहीही बोललेले नाहीये. म्हाळसा, व्यक्तिगत दुःखाच्या पलीकडे जाऊन दुसऱ्याचाही विचार करायला हवा. देवा, बानूनं इथे गडावर येणं जर त्यांना मान्य नसेल तर आपण त्यांना आग्रह करू नये. लक्ष्मी देवी, प्रधानजी, मी तुमचे ऐकतो तेव्हा तुम्ही माझे ऐका. बानूला तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे तेव्हा तुम्ही तिला गडाच्या पायथ्याशी भेटावं. प्रधानजी, काहीही झालं तरी ही भेट व्हायलाच हवी. प्रधानजी, काहीही झालं तरी ही भेट व्हायलाच हवी.
ये अरे काय झालं? वाटलंच मला तू माझी वाट बघत बसणार आहेस ते. काय झालं ते सांग आधी. कशाच हे बघ, माझ्या मुळे आगाऊपणा करू नकोस. सांग. मारतो कशा बाई सांग तू. पर आधी तू मला सांग की प्रधानजी आणि लक्ष्मी देवी माळसा देवींच्या कक्षामध्ये कशा आल्या? ते नाही कशा आल्या ते सांग. ते मला काय ठेव. ते आलं होतं तत. कसं कसं ते आलं होतं काय तत. कनुबा तू समद्या मोर खोट बोल पण माझ्या मोर नाही. मला समद ठावाय तू सांगितलं आहेस ते. होय, पर मी काय बी चुकीचं केलेलं नाही. कशा पायी? अरे कशा पाय म्हणजे तुला म्हाळसा देवींचा राग ठाव नाही होय. अरे त्या तत नसतं तर काय झालं असतं. ते बी आहेच. मला त्या म्हणल्या की जा आणि त्यासनी सांग की म्या तिला हात येऊच देणार नाही. लय रागवले आहेत. आणि मग म्या बाहेर थांबलो. ते नाही, आतमध्ये काय झालं ते सांग. अरे आता आतमध्ये काय घडलं ते मला ठाव नाही. पर परदानजी मला असं म्हणलं की बाणेशने जाऊन सांगावं दे की ते आणि लक्ष्मी देवी त्यासनी भेटाया करेपटावर येणार आहे ती. तर तू कसला विचार करतोयस? तुला एक विचारू का? काय? अरे आता जर बानाई गडावर येत नसत्याल तर लक्ष्मी देवी आणि परदानजी त्यांना वाड्यावर भेटायला का जात नसत्याल? खरंय तुझ. तू बस विचार करत म्या जातो. मला बानाईला सांगावं द्यायचं आहे की परदानजी आणि लक्ष्मी देवी त्यासनी भेटाया करे पठारावर येणार आहे ती. काय कळणं झालंय बघ. तुला कळणार बी नाही. होय र. हा काय म्हणलं? थांब तुला आता धावतो. जाऊया ना. अर्थात जर बानू इथे येऊ शकत नसेल तर आपण जायलाच हवं. श्री खंडेराय योग्य वेळी आले. नाहीतर ह्यावेळी श्री म्हाळसा देवींना कसं समजवावं हा प्रश्नच होता. हो, आता बानूला ठाऊक आहे आपण कोण आहोत ते, परंतु म्हाळसा देवींना हे अजून ठाऊक नाही. यापुढे बानूला देखील याची काळजी घ्यावी लागेल. आपण तसं तिला सांगूया. अहो, श्री खंडेरायांशी बोलायचं राहूनच गेलं. कशाबद्दल? मला वाटलंच तुम्ही विसरणार ते. अहो, आपण विष्णू लोकात जाणार आहोत ना. हो, बोलूया. आता निघूया का? बानाई 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 तुम्ही दिलेला सांगावा दिला म्या. काय ठरलं मग? महाराष्ट्र देवी असं म्हणले आहेत की काय म्हणल्या? तुम्हाला राजवाड्यावर नाही येता येणार. पर प्रधानजी आणि लक्ष्मी देवी तुम्हाला करे पटावर भेटणार आहे ती. खरं? वय वय आवरा बिगी बिगी. प्रधानजी आणि लक्ष्मी देवी निघाली बी तुम्हाला भेटाया. बंडोबा, तुम्ही माझं लय मोठं काम केलं आहे. हे काय काम आहे ते? हे मस्त कापाया सांगा. हे मस्त बी कापू तुमच्यासाठी. असं काय बोलू नका बघ. बर येतो मी.